नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 12वीच्या वर्गाची कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पेपर 3 सर्वेइंग या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। हा पेपर 4 मार्च 2024 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। 5 गुणांसाठी 5 वाक्य पूर्ण करायची आहेत। अ, टिंब सर्वेक्षणात पृथ्वीचा पृष्ठभाग वक्राकार मानला जातो। 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडायचा आहे। ब, प्रिझमॅटिक कंपासची चुंबक सूची नेहमी टिंब दिशा दर्शवते। क, जमिनीची त्वरित व अचूक मोजणी करण्यासाठी टिंब हे आधुनिक यंत्र वापरतात। त्याचे देखील 4 पर्याय दिलेले आहेत। 1 टोटल स्टेशन, 2 प्लेन टेबल, 3 डम्पी लेवल आणि 4 कंपास। ड, टिंब स्टाफ डिजिटल लेवलमध्ये वापरतात। ई वाक्य, लगतच्या 2 कंटूर मधील आडव्या अंतरास टिंब म्हणतात। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। 5 गुणांसाठी 5 योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत। त्या ठिकाणी गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा। 5 गुणांसाठी त्यातील अ विधान बघा, कोणत्याही बिंदूचे स्थान निश्चित करण्यासाठी कमीत कमी 2 स्वतंत्र मोजमापे आवश्यक असतात। ब, शेतजमीन मोजण्यासाठी गुंटूर साखळी वापरतात। क, ऑटो लेवल वापरण्यास अत्यंत सोपी आहे। ड, थिओडोलाइटचा उपयोग फक्त अंतर मोजण्यासाठी होतो। आणि ई, बंदराची आखणी व नौका परिवहन यासाठी खाण सर्वेक्षण करतात। ड प्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, खाण सर्वेक्षणाचा उपयोग लिहा। ब, कंटुरिंग म्हणजे काय? क, रेंजिंग कशास म्हणतात? ड, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन म्हणजे काय? आणि ई प्रश्न आहे, U4चा उपयोग लिहा। प्रश्न दुसरा, खालील प्रश्न सोडवा। एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत। 6 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न 12 गुणांसाठी सोडवायचे आहेत। या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला 3 गुण मिळतील। सर्वेक्षण म्हणजे काय, त्याचे उपयोग लिहा। ब, स्थानिक आकर्षणाची व्याख्या लिहून ते होण्याची कारणे लिहा। क, लेवलिंग स्टाफची आकृतीसह माहिती लिहा। ड, थिओडोलाइट मधील ऑब्जेक्ट ग्लासचे फोकसिंग यावर टिप लिहा। ई, टोटल स्टेशन वापरताना बॅक साइड सेट करण्याची कृती लिहा। आणि फ, डिजिटल लेवलचे फायदे लिहा। प्रश्न तिसरा, खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 4 12 गुणांसाठी। त्यातील अ प्रश्न, ॲझ्युमिक मार्क म्हणजे काय ते स्पष्ट करा। ब, टोटल स्टेशनचे उपयोग लिहा। क प्रश्न, डिजिटल लेवलमध्ये वापरण्यात येणाऱ्या बारकोडेड स्टाफची माहिती लिहा। ड, प्लेन टेबलचे सेंटरिंग व प्लेन टेबलचे अनुस्थापन यातील फरक स्पष्ट करा। ई प्रश्न, रेंजिंगच्या पद्धती सांगून त्यापैकी एकाची माहिती सविस्तर लिहा। आणि फ, समोच्चता अंतर व क्षितिज सममूल्य यातील फरक स्पष्ट करा। प्रश्न चौथा, खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत 12 गुणांसाठी। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील। प्रश्न 5वा, खालील प्रश्न सोडवा। 5 प्रश्न दिलेले आहेत। कोणतेही 3 प्रश्न 12 गुणांसाठी सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील। अ, चैन वापरण्याचे फायदे व तोटे लिहा। ब, कंटुरिंगची प्रत्यक्ष पद्धत आकृतीसह स्पष्ट करा। क, टोटल स्टेशनच्या मदतीने 2 बिंदूमधील अंतर मोजण्याची पद्धती लिहा। ड, डम्पी लेवलची सुबक आकृती काढून भागांना नावे द्या। आणि ई प्रश्न, कंपास सर्वेमध्ये होणाऱ्या चुका स्पष्ट करा। प्रश्न 6वा, खालील प्रश्न सोडवा। एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत। कोणतेही 2 प्रश्न 12 गुणांसाठी सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 6 गुण मिळतील।
ब प्रश्न, टोटल स्टेशनच्या मदतीने इमारतीचा लाईन आउट कसा करतात ते आकृतीसह स्पष्ट करा. क. थिओडोलाइटची तात्पुरती जुळणी स्पष्ट करा. आणि ड. टोटल स्टेशनच्या मदतीने आडव्या दिशेतील कोन मोजण्याची पद्धत स्पष्ट करा.